मुगाची डाळ नसल्यामुळं मूग घेतले ते एक वाटी उडदाची डाळ घेतली, ती छान स्वच्छ धुतली, भिजू घातली होती आणि मूग काही भिजले नाही. ठीक आहे. मिश्रण वाटून घ्यायचं, दोन्ही मिश्रण अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं वाटण. 7 ते 8 मिरच्या टाकायच्या, लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, ओवा आणि थोडेसे जिरे टाकायचे व वाटण चवीपुरतं मीठ टाकून वाटून आणि कोथिंबीर असल्यास टाकायची, नसले तर नाही टाकायची. अशा प्रकारे लाल म्हणजे हिरव्या मिरच्याचं त्यात मिक्स करायचं आणि तुम्हाला आवडत असेल हळद टाकायला तर टाकायची, नसेल आवडत तर नाही टाकायची. परत या मिश्रणाला 10 ते 15 मिनटं असं भिजू द्यायचं छान प्रकारे. आणि वाटलं असं आवश्यकता असते, तुम्हाला कांदा आवडत असेल तर टाकायचा, नसेल आवडत तर नाही टाकायचा, ऑप्शनमध्ये कांदा पण. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यात एक एक सोडू. तुम्हाला चमच्यानं वाटले तर चमच्याने टाका आणि हाताने वाटलं तर हाताने टाका. अशा प्रकारे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे तुम्ही पण घरच्या घरी म्हणजे बेसन पीठ नसल्यावर अशा प्रकारचे भजे बनवू शकता. डाळी म्हणजे आपल्याकडे जे कडधान्य असलं त्या कडधान्याच्या नुसार आपण ते मिश्रण करून छान प्रकारे त्याचा पदार्थ बनवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि थँक्यू. मी परत एक नवीन व्हिडिओ शेअर करेन, त्याला पण तुम्ही छान. तुम्हाला अजून आमचे व्हिडिओ बघायचे असेल तर खाली एक बटन असेल सबस्क्राईब करायचं, व्हाईट कलरचं, त्याला दाबा, तेव्हा ऑटोमॅटिकली ब्लॅक होऊन जाईल. आता दाबा.